भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन आज सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. सिद्धरामेश्वरांचे दर्शन घेऊन त्यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. पक्षाचा मेळावा झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना महाजन यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत भाष्य केले. ते म्हणाले, सोलापूर लोकसभेचे तिकीट कोणाला मिळणार हे मी सांगू शकत नाही. दिल्लीतील पार्लमेंटरी बोर्डाचा तो अधिकार आहे. कोणाला मिळणार, काय मिळणार हे मी सांगू शकणार नाही, कारण तो सर्वस्व अधिकार पार्लमेंटरी बोर्डाचा आहे. आपल्याला माहिती आहे, आमच्याकडे वेगळी पद्धत आहे. इथे आम्ही स्वयंघोषित मला तिकीट मिळालं, याला मिळालं, मी प्रचाराला लागलो असं होत नाही. जोपर्यंत दिल्लीहून पार्लमेंटरी बोर्डाच्या मिटिंगमधून शिक्कामोर्तब होत नाही, आमची यादी बाहेर पडत नाही, तोपर्यंत असं नक्की कोणालाही सांगता येणार नाही. मला वाटतं पहिली यादी आमची आलेली आहे 20 उमेदवारांची. दुसरी यादी 1-2 दिवसामध्ये मला वाटतं निश्चित ती बाहेर पडेल आणि त्यावेळेलाच उमेदवार कोण हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. स्थानिक उमेदवार द्या असा दबाव सगळीकडूनच असतो. आम्ही सर्वच ठिकाणी सर्व्हे केलेले आहेत, त्यानुसार निर्णय होतील असे सांगून गिरीश महाजन म्हणाले, आमचे सोलापूरचे विद्यमान खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या जात प्रमाणपत्राचा विषय न्यायप्रविष्ट आहे, तो बोगस आहे असे अद्याप म्हणता येणार नाही. तसा दबाव सगळीकडूनच असतो. स्थानिक आम्हाला द्या, शहरातला द्या, मोठ्या मतदार संघ ज्या ठिकाणी आहे तिथला द्या. पण शेवटी पक्ष आमच्याकडे एक वेगळी सिस्टीम आहे. आम्ही सगळं सर्वे त्या ठिकाणी केलेले आहेत. 3-3, 4 वेळी सर्व घटकांचा विचार आम्ही केलेला आहे. कार्यकर्त्यांचं सुद्धा मनोगत आम्ही ऐकून घेतलेलं आहे आणि सर्व हे निकष लावून असेल अशा उमेदवारांच्या तिकीट दिलं जाईल. स्थानिकांचा मुद्दा प्रभावी राहील की सर्वेचा मुद्दा राहील? आता मी तेच सांगितलं आपल्याला की त्याच्यामध्ये सुद्धा तो मुद्दा येऊ शकतो ना. आता स्थानिकच सांगतील कोणाला, सर्वेमध्ये स्थानिकांना विचारलं जातं. त्यामुळे मला असं वाटतं की योग्य असा उमेदवार त्या ठिकाणी दिला जाईल, पण तो पार्लमेंटरी बोर्डाकडूनच त्या ठिकाणी जाहीर होईल. त्यावेळेला आम्हाला असं वाटलं होतं की हे बघून काय, आता त्यावेळेला त्यांना फॉर्म भरता आला, त्यावेळेला त्यांचं ते जे सर्टिफिकेट होतं, प्रमाणपत्र, ते वैध ठरवण्यात आलेलं होतं. पण नंतर कोणी कोर्टात गेल्यावर ते अवैध झालं. त्याला काही पार्टीचा दोष आहे असं नाही. आज आम्ही पुन्हा तिकीट द्यायचं, कोणी चॅलेंज केलं तर त्याला, आणि हा विषय अजून न्यायप्रविष्ट आहे, अजून याच्यावर काही शिक्कामोर्तब झालेला नाही, हे सर्वात महत्त्वाचं आहे. पण जोपर्यंत शिक्कामोर्तब होती तोपर्यंत मला याच्यावर काही बोलता येणार नाही. पण जाणीवपूर्वक पार्टीने बोगस सर्टिफिकेटला आम्ही त्यांना काही उमेदवार दिला असं समजण्याचं अजिबात कारण नाही. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना भाजपमध्ये घेण्याचा विषय आता आमच्याकडे कुठेही नाही. त्यांनी त्यांचं काम करावं, पण अद्याप त्यांचीही काँग्रेसकडून उमेदवारी घोषित झालेली नाही असा टोला महाजन यांनी शिंदे यांना लगावला. आपण काय करायचं? असू दे ना, आता काँग्रेसनी कोणाला उमेदवारी द्या त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी कोणाला उमेदवारी द्यावी. 2 वेळा आम्ही त्यांना हरवलेला आहे. आमचा उमेदवार इथे निवडून आलेला आहे. किती वेळा? 3 वेळा. तुमचे काही लोक भाजपमध्ये घेण्यासाठी प्रयत्नशील होते. कोणासाठी सांगितलेलं आहे? तुमच्याही मंत्र्यांनी केलेलं आहे, आनंदच होईल वगैरे वगैरे म्हटलेलं आहे. नाही, आता तो कुठे विषय नाहीये. आता कुठे तो विषय नाहीये. आणि इकडे या मंत्रीपद देतो किंवा खासदारकी देतो असं कुठे मला वाटतं कोणी म्हणणार नाही, आमच्याकडून घेतलं गेलं नाही. आता मला वाटतं त्यांनी त्यांची उमेदवारी स्वयं घोषित केली, अजून त्याची यादी मला वाटतं आलेली नाही, अधिकृत झालेली नाही. त्यांनी आता त्यांचं काम करावं, त्यांचा प्रचार करावा आणि काय ते प्रयत्न करावेत.